श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गोपद्म व्रत चातुर्मासात नक्की करा. गोपद्म व्रत कसं करावं, त्याचबरोबर किती दिवस करावं, कधी सुरू करावं, त्याचबरोबर त्याचं उद्यापन कसं करावं याची मी माहिती सांगणार आहे. तसेच सूतक मासिक धर्म आला तर काय करावं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, गोपद्म व्रत हे चातुर्मासात हे व्रत केलं जातं. गोपद्म व्रताला तुम्ही आषाढी एकादशी किंवा आषाढ दशमी किंवा आषाढ पौर्णिमेला या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता. तर आषाढी पौर्णिमेला जर या व्रताला सुरुवात केली तर तुम्हाला कार्तिकी एकादशीला या व्रताचं उद्यापन करता येईल, म्हणजे त्याचं पारणं करता येईल. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी हे गोपद्म व्रत नक्की करा. हे गोपद्म व्रत अतिशय साधं आणि सोपं असं आहे. या व्रतामध्ये तुम्हाला कोणताच उपवास करायचा नाही. त्याचबरोबर तुम्हाला दररोज फक्त गोपद्म काढायचे आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. जेव्हा कार्तिकी एकादशी येते तेव्हा याचं उद्यापन करायचं असतं. चातुर्मासात अनेक व्रतं केली जातात, त्यापैकी हे एक गोपद्म व्रत आहे. हे गोपद्म व्रत आपल्या घरात सुख शांती राहावी, त्याचबरोबर अखंड सौभाग्य लाभावं यासाठी केले जातं. त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांचं, त्याचबरोबर भावाचं बहिणीचं कल्याण व्हावं, त्यांचं चांगलं व्हावं यासाठी हे व्रत करायचं असतं. भगवान श्रीकृष्णांनी त्यांची बहीण सुभद्रा हिला देखील हे व्रत करायला लावलं होतं. त्यांनीच या गोपद्म व्रताची माहिती आणि महती तिला समजून सांगितली होती. आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा किंवा तुम्ही आषाढी एकादशीपासून या व्रताला सुरुवात करू शकता. आषाढ एकादशी ते कार्तिकी एकादशी किंवा आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा अशी तुम्हाला एकच तिथी ठेवायची आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही आषाढी एकादशीपासून जर या व्रताला सुरुवात केली तर त्याचं उद्यापन तुम्हाला कार्तिक एकादशीला करता येणार आहे. आणि जर तुम्ही आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेला जर या व्रताला सुरुवात केली तर तुम्हाला कार्तिक पौर्णिमेला त्याचं उद्यापन करता येणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे बघा, देवघर आहे त्या देवघरासमोर गोपद्म काढायचे आहे. म्हणजेच काय, तर गायीची पावलं काढायची आहे. मग तुम्ही ते रांगोळीने देखील काढू शकता, तांदळाच्या पिठाने काढू शकता, फुलांनी देखील काढू शकता, अगदी तुम्ही हळद कुंकाने देखील काढू शकता. ही पावलं तुम्हाला 33 गायीची पावलं काढायची आहे. तर याचं कारण म्हणजे काय, तर बघा, आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहे की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव वास्तव करत असतात. म्हणून गायीची सेवा केली पाहिजे. तिला रोज एक पोळी जरी खाऊ घातली ना तर 33 कोटी देवांची सेवा केल्यासारखं पुण्य मिळत असतं. म्हणून गायीच्या पूजेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हिंदू धर्मात बघा, गायीला अतिशय महत्त्व आहे. तिला गोमाता, कामधेनू, नंदा ही सगळी गायीचीच नावं आहे. आपण देवघरामध्ये सुद्धा गाई आणि वासराची मूर्ती ठेवत असतो आणि तिची पूजा करत असतो. ज्यांना गाई वासराची मूर्ती नवीन आणायची आहे आणि स्थापना करायची आहे त्यांनी या चातुर्मासात आणून तिची पूजा करू शकता. पण हे मात्र लक्षात घ्या, गायीसोबत वासरू आणणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याला दररोज ही 33 गायीची गोपद्म काढायची आहेत आणि त्यानंतर त्यावर हळद कुंकू व्हायचं आहे आणि एक दिवा देखील लावायचा आहे. आणि त्यानंतर गोमाता की जय हा मंत्र म्हटला किंवा तुम्हाला दुसरा कुठला गोमातेचा एखादा मंत्र येत असेल आणि तो म्हटला तरी देखील चालणार आहे. किंवा काहीच नाही जमलं तर बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा महालक्ष्मीचा मंत्राचा जरी जप केला तरी देखील चालणार आहे.
अतिशय साधी आणि सोपी हे व्रत आहे. श्रीकृष्णांना गाय ही अतिशय प्रिय आहे हे आपणा सगळ्यांनाच माहीत आहे. श्रीकृष्णांचा फोटो जरी आपण पाहिला किंवा मूर्ती जरी असेल तर बघा त्यात आपल्याला गाय दिसत असते. त्यामुळे आपण पूजा करताना बघा दररोज देवघरासमोर तुम्ही देवघरासमोर जागा नसेल तर त्यासमोर तुम्ही एखादा पाट ठेवू शकता किंवा लादीवर खाली तुम्ही लादी पुसून घ्यायची आहे, त्या लादीवर देखील तुम्ही काढू शकता. तर काय करायचं आहे, ही 33 गोपद्म तुम्हाला काढायचे आहे. मग ती तुम्ही फुलांनी काढू शकता, रांगोळीने काढू शकता, हळद कुंकाने किंवा तांदळाचं पीठ धान्याने देखील काढलं तरी देखील चालणार आहे. अगदीच गव्हाच्या पिठाने जरी काढलं ना तरी देखील चालणार आहे. तुम्ही कशानेही ही गोपद्म काढले तरी काहीच हरकत नाही. यानंतर त्याच्यावर तुम्हाला हळद कुंकू व्हायचं आहे. बघा आपण अशी पण रांगोळी जरी काढली तरी तिला हळद कुंकू वाहत असतो. त्याचबरोबर पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी हे निर्मल्यात तुम्ही टाकू शकता. धान्याने तुम्ही काढाल किंवा पिठाने काढाल तर तुम्ही ते पक्ष्यांना खाऊ घालू शकता, गाय वासरांना खाऊ घालू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हे गोपद्म दररोज नवीन हे गोपद्म काढायचे आहे. बघा सुरुवात केली ना, एकदा ह्या व्रताला सुरुवात केली तर तुम्हाला हे 5 वर्ष करायचं आहे. अतिशय साधं आणि सोपं हे व्रत आहे. अगदी देवघरासमोर जागा नसेल ना तर तुम्ही बाहेर अंगणात देखील असं पण आपण अंगणात रांगोळी काढत असतो. छोटी काढा मोठी काढा काही ना काहीतरी काढत असतो. कमीत कमी आपण स्वस्तिक तरी रांगोळीने काढत असतो. त्याप्रमाणे तिथेच तुम्ही गोपद्म देखील काढू शकता. त्याचबरोबर त्यांना हळद कुंकू व्हायचं आहे आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता बघा पूर्वीच्या काळी शुद्ध तुपाचा दिवा लावत होती. तूप नसेल तरी काहीच हरकत नाही, तुम्ही तेलाने जरी दिवा लावला तरी चालणार आहे. तर यानंतर काय करायचं आहे, पिठाने धान्याने जर तुम्ही हे गोपद्म काढलं ना तर दुसऱ्या दिवशी हे धान्य तुम्ही जनावरांना पक्ष्यांना खाऊ घातलं तरी चालेल किंवा संपूर्ण रोज चालू आहे तोपर्यंत साठवून नंतर तुम्ही धान्य गाई वासरांना पक्ष्यांना खाऊ घातलं तरी चालणार आहे. परंतु तुम्हाला रोज नवीन ही गोपद्म काढायचे आहे. आता बघा त्याचा साचा देखील येतो. तुम्ही रांगोळीच्या साच्याने डायरेक्ट काढलं तरी चालेल किंवा हाताने काढलं तरी चालणार आहे. जसं तुम्हाला शक्य होईल ना तसं काढायचं आहे. आणि आता आपण त्याचं उद्यापन कसं करायचं ते आधी पाहूया. अगदी साधं आणि सोपं हे उद्यापन याचं करायचं असतं. तर बघा जर हे उद्यापन हे रोज चालू आहे आणि मासिक धर्म आला किंवा सुतक आलं तर काय करावं. बघा मासिक धर्म जर आला ना तर ते 4 दिवस तुम्ही काढायचे नाही. पण तुमच्या घरात जर एखादी स्त्री असेल आणि तिने जर काढलं, तिने पूजा केली तरी देखील चालणार आहे. त्याच्यात खंड उलट तुमचा पडणार नाही. आणि नसेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही तेवढे 4-5 दिवस स्किप केलं तरी चालणार आहे. नंतर कंटिन्यू करायचं आहे तरी देखील चालतं. तर उद्यापनाच्या दिवशी काय करायचं आहे, ही 33 गोपद्म काढायचे आहे, त्यांना हळद कुंकू व्हायचं आहे, दिवा लावायचा आहे आणि काय करायचं आहे 33 1-1 रुपयाची अशी 33 नाणी घ्यायची आहेत, म्हणजे 33 रुपये होतील. आणि काय करायचं आहे, एखादी सुवासिनी स्त्री तिला घरी बोलवायचं आहे, तिला ही नाणी द्यायची आहे, हळद कुंकू लावायचं आहे. त्याचबरोबर तिला आपल्या 16 शृंगारांपैकी कुठलीही एक वस्तू तिला तुम्ही द्यायची आहे. म्हणजेच काय, त्या सुवासिनीला हळद कुंकू लावायचं आहे. 16 शृंगारांपैकी एक वस्तू 33 रुपयाची ती 33 नाणी किंवा त्याची तुम्ही वस्तू जरी घेऊन दिली ना, अगदी टिकल्याचं पॉकेट, पावडरचा डबा, अगदी काहीही, बांगड्या म्हणा, ते घ्यायचं आहे, ब्लाऊज पीस, आणि तिचा सन्मान करायचा आहे. म्हणजेच हे झालं तुमचं उद्यापन. त्याचबरोबर शक्य असेल तर तुम्ही तिला मिठाई देखील देऊ शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर जेवण करून तिला जेवण खाऊ घातलं तरी देखील चालणार आहे. बघा या व्रताचा परिणाम खूप चांगला होतो की आपल्या घरात कुणीही आजारी पडत नाही. तसेच आजारपण लागलेलं जर असेल ना तर ते देखील लवकर बरं होतं. कारण गोमातेची आपण 1 नाही 2 नाही तर संपूर्ण 4 महिने सेवा केलेली असते. 33 कोटी देवांची सेवा आपल्याकडून या चातुर्मासाच्या काळात आपल्या हातून झालेली असते. म्हणून शुभ परिणाम याचा पाहायला मिळतो.
व गोमाता ही एक लक्ष्मीचंच रूप आहे. त्याचबरोबर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होत असतं. त्यामुळे तुम्ही आवर्जून हे व्रत करा. चातुर्मासात हे आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.